आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव चैतन्य प्रशांत मिस्त्री. वसंत ऋतूच्या आगमनाने कोकिळा गाते मंजुळ गाणी. 15 ऑगस्ट या शुभ दिनी स्वतंत्रता ही आपल्या जीवनी. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपण सर्व भारतीय आहोत याचा मला अभिमान आहे. आपला तिरंगा ध्वज आपली शान आहे. केशरी रंग शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. अशोक चक्र प्रगतीचे प्रतीक आहे. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले. आपण त्यांना मनापासून वंदन करूया. आपण आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे. नेहमी सत्य बोलले पाहिजे. शिस्त पाळली पाहिजे. स्वच्छता ठेवली पाहिजे. झाडे लावली पाहिजे. सर्वांचा आदर केला पाहिजे. चांगले शिक्षण घेतले पाहिजे. भारत माझा देश आहे. मला माझ्या भारताचा अभिमान आहे. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव चैतन्य प्रशांत मिस्त्री. वसंत ऋतूच्या आगमनाने कोकिळा गाते मंजुळ गाणी. 15 ऑगस्ट या शुभ दिनी स्वतंत्रता ही आपल्या जीवनी. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपण सर्व भारतीय आहोत याचा मला अभिमान आहे. आपला तिरंगा ध्वज आपली शान आहे. केशरी रंग शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. अशोक चक्र प्रगतीचे प्रतीक आहे. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले. आपण त्यांना मनापासून वंदन करूया. आपण आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे. नेहमी सत्य बोलले पाहिजे. शिस्त पाळली पाहिजे. स्वच्छता ठेवली पाहिजे. झाडे लावली पाहिजे. सर्वांचा आदर केला पाहिजे.